सध्या गोमांस वाहतुकीस बंदी असली तरी कायम चोरट्या मार्गाने कर्नाटकातून गोवा येथे गोमांस नेण्यात येते। यापूर्वी पॅक बंद असणाऱ्या पिकअप वाहनातून रात्रीच्या वेळी गोमांस नेण्यात येत होते, पण गोमांस नेत असताना सगळ्यांच्या नजरेत येत असल्याने आजकाल इनोव्हा, झायलो, फॉर्च्युनर अशा महागड्या गाड्यातून दिवसा गोमांस चोरून नेण्याचा प्रयत्न सतत चालू असतो। बरेच वेळा गाडीला काळ्या ग्लासेस असल्याने आतील वस्तू दिसत नाही। त्यातच इतक्या महागड्या गाडीतून गोमांस नेण्याची शक्यताच नसते। पण गुरुवारी कर्नाटकातून गोवा मडगाव येथे 416 किलो गोमांस घेऊन इनोव्हा कार क्रमांक GA08A5193 क्रमांकाची गाडी अनमोड मार्गे गोवा मोलेम येथे दाखल झाली। मोलेम या ठिकाणी श्रीराम सेना तसेच बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी सदर गोमांस असलेले इनोव्हा कार थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला झुगारून इनोव्हा कार थेट गोव्याच्या दिशेने दारबंदोडापर्यंत धावली। पण पुढे धोका असल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा दारबंदोडाहून मोलम चेक नाक्यावरील बॅरिकेड्स उडवत कर्नाटकातील अनमोड येथे येऊन इनोव्हा कार रस्त्यावर टाकून चालक फरार झाला। त्यामुळे रामनगर पोलिसांनी सदर इनोव्हा कार टोविंग करून रामनगर पोलीस स्थानकात आणण्यात आले व पंचनामा करून सदर वाहन व गोमांस जप्त केले। या गोमांसाची अंदाजे किंमत 1,45,600 होत असून वाहनाची अंदाजे किंमत 3 लाख होत असल्याचे यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले। इनोव्हा कार चालकाने वाहन लॉक करून चावी घेऊन गेल्याने दरवाजा तोडून गाडीमधील असलेले गोमांस काढण्यात आले। निखिल असुकर, KMM मराठी, रामनगर।